याचा ना याचा तुम्ही कुठून आलात? तुम्ही कुठून आलात? बदलापूर. आज मुळगाव बदलापूरमध्ये खंडोबाच्या यात्रेचा शेवटचा दिवस. दरवर्षीप्रमाणे ही यात्रा आनंद, भक्ती आणि परंपरेनं भरलेली असते. यंदा मात्र ही यात्रा थोडीशी वेगळी आहे, कारण आराध्या आज शाळेमुळे इथे येऊ शकली नाही. म्हणून आज तिच्या वतीने तिचे बाबा इथे उपस्थित आहेत. तर नमस्कार गाईस, आपण आलोय बदलापूर पासून 9 किलोमीटरवरती आलोय. आपण मुलगावमध्ये आलोय. तर मुलगावमध्ये इथे खंडोबाचं एक मंदिर आहे, तिथे आज जत्रा आहे आणि आपण ते खंडोबाच्या मंदिरामध्ये आपण आलोय. हे बदलापूर पासून 9 किलोमीटरवरती आहे. तर आपण पाहू शकता, बघा किती भीड आहे. तर आपल्याला वरती जायचं, हे भरपूर वरती आहे खंडोबाचं मंदिर. तर आपल्याला ते तुम्हाला दाखवायचंय, आम्हाला पण बघायचंय आणि आम्ही इथपर्यंत आलोय. तर तुम्हाला ते आम्ही दाखवू. आराध्याला सुट्टी नसल्यामुळं आम्ही हा ब्लॉग करतोय. तर आम्ही तुम्हाला दाखवतोय खंडोबाचं मंदिर कुठे आहे आणि तिथे मोठ्या प्रमाणात आज जत्रा आहे. तर तुम्हाला जत्रा पण तुम्हाला दाखवणार. तर आपण पाहू शकता, आम्ही आता तिथे चाललोय वरती. ते भरपूर वरती आहे, इथून दिसत पण नाही मंदिर. तर आता आपण तिथे जाणार आहे आणि तुम्हाला दाखवणार. खंडोबा म्हणजे गावाची श्रद्धा, गावाची ओळख आणि गावाला एकत्र बांधून ठेवणारी परंपरा. या यात्रेमध्ये भक्तांची गर्दी आहे. मंदिरापर्यंत पोहोचायला खूप साऱ्या पायऱ्या चढाव्या लागतात. वर जाताना थोडा थकवा जाणवतो, पण मनात श्रद्धा असेल तर पाय आपोआप पुढे चालत राहतात. अर्ध्या वाटेत आराध्याचे बाबा थांबले, कारण त्यांना थोडा दम लागला होता. तेव्हाच वाटेत मिळालेलं ताजं लिंबू सरबत खूपच उपयोगी पडलं. तो एक घोट घेताच थकवा कमी झाला आणि पुन्हा नव्या उत्साहाने ते मंदिराकडे जाऊ लागले. शेवटी मंदिराच्या पायऱ्या दिसल्या आणि मनात एकच भावना आली, सगळा थकवा क्षणात विसरायला लावणारी. मुळगावची ही खंडोबा यात्रा फक्त एक उत्सव नाही, ती आहे आपल्या संस्कृतीचा एक जिवंत भाग. आजचा हा शेवटचा दिवस आपल्याला परंपरेचं महत्त्व आणि श्रद्धेची ताकद पुन्हा एकदा जाणवून देतो. घंटानाद, फुलांची उधळण, निळ्या पिवळ्या झेंड्यांची रांग आणि येळकोट येळकोट जय मल्हार या जयघोषात गुंजणारं संपूर्ण मुळगाव. ही फक्त यात्रा नाही, ही श्रद्धा आहे, ही आपली संस्कृती आहे आणि पिढ्यानपिढ्या चालत आलेली परंपरा आहे. खंडोबा माऊलीच्या चरणी हे क्षण अर्पण करताना मनात एकच भावना, देवाची ओढ अंतराने कमी होत नाही, ती श्रद्धेतूनच वाढत जाते. जय मल्हार. त्याला कापायचं होतं पण खाल्ल्यावर. हा, कापायचं होतं पण. पकडणार ते वेट नाही असं वाटतंय मला. आपण आता वरती गेलो होतो, खंडोबाचं मंदिर आपण पुरा बघितलंय आणि आता आपण खाली चाललो. आता तिथे खाली जी जत्रा आहे ती आता आम्ही जत्रा दाखवणार आहे. तर चला, आता वरून आपण खाली चाललोय जत्रा बघायला. तर चला गाईज. तर हा कोकणकर लोकांसाठी आहे. इथे बघा, इथे आम्ही जो वरती गेलो होतो ना, तेव्हा इथे खैराची झाडं आहेत. ही मोठ्या प्रमाणात इथे खैराची झाडं आहेत आणि बघू शकता तुम्ही केवढी केवढी मोठे खैराची झाडे आहेत ते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच एकाच सुरात येळकोट येळकोट जय मल्हार असा जयघोष करताना इथे पाहायला मिळतात.
ब्लॉगर आहे का? त्याचा आणि याचा आराध्या